नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ग्रुप सी साठी आपण जी सिरीज चालू ठेवलेली आहे गणित बुद्धिमत्ताची, मी तुम्हाला म्हटलेलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठलं चॅप्टर हवं ते मी घेऊन येईन. तर आपल्याला एका विद्यार्थ्याने मी बघितलं 2 लेक्चर खाली त्यांनी कमेंट केली की सर मिक्सचर ॲलिगेशन घ्या. तर मिक्सचर ॲलिगेशनचा आज चॅप्टर मी या ठिकाणी घेतोय. तर यामध्ये सुरुवातीला काही बेसिक कन्सेप्ट पण सांगतो. 2 पार्टमध्ये मी हा व्हिडिओ बनवेल. पहिला बेसिक आणि नंतर मग ॲडव्हान्स असं आपण कव्हर करून घेऊ. मॉडरेट तर दोघांच्या मध्ये होऊन जाईल. तर मिक्सचर आणि ॲलिगेशन, आता हे इंग्लिश नाव आहे. मिक्सरला आपण साध्या भाषेमध्ये मिश्रणे असं म्हणतो. आणि मी सायन्स शिकवतो, तुम्हाला माहिती आहे. तर मिश्रणे हा चॅप्टर आपण सायन्समध्ये कंपाऊंड अँड मिक्सचरमध्ये पण घेत असतो. मिश्रणे म्हणजे बेसिकली काय आहे की 2-3 पदार्थ, किती पदार्थ असतील, 2 किंवा 3च पाहिजे असं काय नाही. तर ते एकत्र करून जे बनवलं जातं ते मिश्रण असतं. मग मिश्रण बनवताना आपल्याला काय करावं लागतं की ते जे पदार्थ असतात त्यांचं क्वांटिटी किंवा रेशोमध्ये आपण घेतो. म्हणजे समजा आता मला काही मिक्सचर बनवायचं आहे. आता समजा आपण सरबत बनवतोय ते पण मिक्सचरच आहे ना. मग त्याच्यामध्ये एवढी साखर घ्या, एवढं पाणी घ्या, एवढं लिंबाचा रस घ्या. मग ते मिक्सचर असतात. आणि ॲलिगेशन म्हणजे काय आहे, तर मिक्सचर आणि ॲलिगेशन म्हणजे आता मिश्रणे. आणि या ॲलिगेशनमध्ये काय असतं तर त्यांच्या प्रमाणांमध्ये आपण जे गुणोत्तर बघतो तर त्यासाठी त्यांनी नाव दिलेले ॲलिगेशन. त्या ॲलिगेशन वर्ड्सला वेगवेगळे अर्थ असतात, पण मिक्सचर आणि ॲलिगेशनचा मिनिंग या ठिकाणी अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर मग मिश्रणे बनवत असताना कोणत्या रेशोत आपण ते मिक्स करतो, काय करतो, तर ती कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. तर आता या चॅप्टरमध्ये काय असतं, फॉर्म्युला वाईज हे चॅप्टर केलं जातं आणि काही प्रश्नांमध्ये विदाऊट फॉर्म्युला पण आपण करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला 3 किमती दिलेल्या असतात. महाग, त्यानंतर मिश्रणाची किंमत आणि स्वस्त. महाग, मिश्रणाची किंमत आणि स्वस्त. आता महागला इंग्लिशमध्ये डिअरर म्हणतात, तर आपण त्यासाठी डी वापरतो. मिश्रणाची किंमत म्हणजे प्राइस ऑफ मिक्सचर किंवा मिडल टर्म म्हणून आपण त्याला एम पण म्हणतो. आणि स्वस्त म्हणजे चीपर, तर त्याला सी असं म्हणतो. तर यामध्ये एक रेशो मिळवण्यासाठी आपण फॉर्म्युला क्रिएट केलेला आहे, डी मायनस एम, एम मायनस सी. डी मायनस एम, एम मायनस सी. आणि या रेशोवरून आपल्याला मिळतं क्वांटिटी ऑफ चीपर. क्वांटिटी ऑफ चीपर, चीपरचं जे प्रमाण आहे ते नेहमी वरती असतं. आणि क्वांटिटी ऑफ डिअरर म्हणजे महागवाल्याचं प्रमाण नेहमी खाली येतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं या चॅप्टरसाठी. आता या चॅप्टरमध्ये रेशोचा पण यूज होत असतो, तर रेशो प्रपोर्शन आपल्याला येत असेल तर हा चॅप्टर अजून चांगल्या प्रकारे समजतो. तसेच यामध्ये काही ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज आणि प्रॉफिट लॉसचा पण यूज होतो. त्यामुळे बेसिकली हे चॅप्टर मी आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये रेशो, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस सगळे चॅप्टर शिकवून झाल्यावरच घेतो. तर मी इथे पण पर्सेंटेज आणि प्रॉफिट लॉसचे क्वेश्चन्स तुमचे घेतलेलेच आहेत. त्यामुळे त्या लेक्चर्सला तुम्ही बघितलं असेल तर हे तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. डी मायनस एम, एम मायनस सी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ चीपर अपॉन क्वांटिटी ऑफ डिअरर. आता याच्यावर आधारित गणित मी तुम्हाला लगेच करून दाखवतो, म्हणजे तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. बघा, आता पहिलं गणित या ठिकाणी दिलेलं आहे. 9.30 रुपये किलो किमतीचा तांदूळ 10.80 रुपये किलो किमतीच्या तांदळात कोणत्या गुणोत्तरात एकत्र करावा म्हणजे तयार होणाऱ्या मिश्रणाची किंमत 10 रुपये किलो असेल. तयार होणाऱ्या मिश्रणाची किंमत 10 रुपये किलो असेल. आता झालं 3 व्हॅल्यू जसं मी सांगितलेलं. ही आली चीपर व्हॅल्यू, स्वस्तवाली. ही आली महागवाली व्हॅल्यू, डिअरर व्हॅल्यू. आणि ही जी 10 रुपये आलेली ही मिक्सचर, कारण त्यांनी काय म्हटलेलं, मिश्रणाची किंमत. मग आपल्या सूत्रानुसार आपण जे सूत्र शिकलो त्या सूत्रानुसार जर आपण लिहिलं डी मायनस एम, एम मायनस सी. आणि इथे वरती असतं क्वांटिटी ऑफ चीपर आणि खाली असतं क्वांटिटी ऑफ डिअरर. हे असं आपण लिहिलं. आता याच्यामध्ये डी दिलेलं आहे 10.80. डीची किंमत लिहिली 10.80. एम दिलेलं आहे 10 लिहिला, एम लिहिलेलं आहे 10 आणि सी लिहिलेलं आहे 9.30. मग आता 10.80 मधनं 10 गेले तर 0.80 म्हणजे 0.8 राहतील. 10तनं 9.30 गेले तर 0.70. मग हे जर आपण सगळं कट केल्यावरती फायनली आपल्याकडे काय राहतं, 8-7, 8:7. आता इथे 8:7 दिलेलं आहे बघा. हे 2 तर कट झाले, पण इथे 7:8 पण दिलेलं आहे. आता मुलं कधी कधी कन्फ्यूज होतात. आता 8-7 आहे तर उत्तर 8-7च येईल, कारण इकडे जर तुम्ही बघितलं तर वरती नाव आहे क्वांटिटी ऑफ चीपर आणि खाली नाव आहे क्वांटिटी ऑफ डिअरर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की स्वस्तवाला आपण 8च्या प्रमाणात घेतलं आणि महागवाला 7च्या प्रमाणात.
आता याला क्रॉस व्हेरिफिकेशन जर करायचं असेल, जर एखादा म्हटलं मला हे फॉर्म्युला बिर्म्युला नाही करायचं आहे, तर विदाऊट फॉर्म्युला ऑफ ऑप्शननी पण करू शकतो आपण. आता मी तुम्हाला हा ऑप्शन टाकून दाखवतो की हा कसा बरोबर आहे. आता जसं की आपण 9.30चं 9.30चं समजा आपण 8 किलो घेतलं, कारण 8चा रेशो आला. 0चे 0, 8 त्रिक 24, 8 9 72, 73 74. त्यानंतर आपण 10.80 वालं 10.80 वाला आपण 7 किलो घेतलं. 7 8 56, 7005, 7 1 60. तर आता ह्या दोघांना जर मी ऍड केलं 74.40 आणि 75.60ला 0 0, 4 आणि 6 10चे 0, हा चालेल. 5 5 10चे 0, किती आलं? 150 रुपये. म्हणजे आपले 150 रुपये गेले. आणि आता मी हे 8 किलो पकडले आणि हे 7 किलो पकडले. तर 8 आणि 7 किलो पकडून किती झाले? 15 किलो. मग 150 रुपयाला 15. मग 150 रुपयाला 15 म्हणजे 1 किलोचा भाव काय आला? 10 रुपये, जे की त्यांनी लिहिलेले आहे 10 रुपये किलो. तर हे क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड आहे. जर एखाद्याला हे नसेल येत, काही जण असं घाबरतात, मिक्सचर एलिगेशन काहीतरी मोठं. काही नाहीये, साध्या पद्धतीने पण करता येतं, लहानपणी पण केलेले आहे. दुकानदार सगळे किराणावाले हे करतात. म्हणजे सगळे नाही म्हणू शकत आपण, पण मोस्ट ऑफ द, कारण त्यांचा बिझनेस आहे ना हा, 2-3 वेगवेगळ्या व्हरायटी मिक्स करून त्यामधनंच त्यांना प्रॉफिट मिळतं. मग अशाच पद्धतीने केलं जातं की कमीवाला आणि जास्तवाला मिक्स करून एक व्हरायटी बनवतात आणि विकली जाते. आता त्या माणसाने 9.30 आणि 10.80 मिक्स करून 10 रुपयावाली व्हरायटी तयार केली आणि तुम्हाला 10 रुपयाला दिली, आणि मग त्याच्या घरी काय राहणार? कारण जेवढ्या रुपयाला बनली तेवढ्यालाच दिली तर काय फायदा नाही ना. मग तो काय करेल, या 10 रुपयावर काहीतरी कमवेल. समजा तो 10.5 रुपयाला देईल तुम्हाला, मग तो वरचा अर्धा रुपया जो असेल किंवा अर्धा 50 पैसे जे असतील ते त्याचं प्रॉफिट होऊन जाईल. आणि मग तुम्हाला सांगताना तो ही प्राइस सांगेल किंवा 10.80. मग तुम्हाला पण वाटेल 10.80चं आपल्याला 10.50ला मिळते तर चांगले. खाली हा वाला तांदूळ टाकला असेल 9.30चा आणि वरती हा टाकला असेल, असं करूनच बिझनेस होतो. आणि दुसरं मग मार्जिन्सचा बिझनेस आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांकडनं कमी किमतीत घेतलं जातं आणि मग मार्केटमध्ये बाजारात जास्त किमतीत विकली जातं, आणि ते मधला जो भाग असतो तो प्रॉफिट आहे विकणाऱ्याचा. मग मध्ये मध्ये खूप दलाल असतात किंवा काही असतात, म्हणजे एका साखळीमधनं पूर्ण हे सगळं बिझनेस होतो. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आपण बघितलं असतं की ते काय करतात, स्वतःचा माल स्वतःच जाऊन विकतात डायरेक्ट. म्हणजे त्यातनं कसे मधल्या लोकांचं त्यांना कमिशन द्यावं लागत नाही. तर मिक्सचर एलिगेशन, त्यामुळे याला एकदम हवा देऊन मोठं बनवू नका. बेसिक टॉपिक आहे, जास्त काही टेन्शनचं काम नाही. चला आता पुढचं घेऊयात. बघा एकदा फॉर्म्युला तर तुम्हाला इथे लिहून दाखवला होता मी, काय त्याच्यावर आधारित गणित करून दाखवलं. आता दुसरं वेगळा टाईप घेतला मी, कारण तो तर बेसिक टाईप होता. आता हा बघा काय दिले, 12 रुपये लिटरच्या दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले असता मिश्रणाचा दर 8 होईल. आता या गणितामध्ये पण कसं आहे, डी म्हणजे महाग काय, 12 रुपये दूध. मिश्रण म्हणजे एम, कितीचं आहे मिश्रण, 8 रुपयाचं. आणि सी किती आहे. आता सी या ठिकाणी किती आहे, कारण आता आपल्याला म्हटलेलं आहे 12 रुपये लिटरच्या दुधात किती प्रमाणात पाणी मिसळलं. तर मागच्या गणितात काय होतं, दोन्ही व्हरायटी एकाच ह्याची होती, जसं की तांदूळ. म्हणजे आपल्याला तांदळात तांदूळ मिक्स करायचं होतं, पण इथे वेगळे दुधात पाणी मिक्स करायचं आहे. तर दुधाची किंमत 12 रुपये, पाणी मिक्स करून त्याची किंमत झाली 8 रुपये. तर मग आता इथे स्वस्त म्हणजे काय आहे, तर स्वस्त पाणी म्हणजे आपल्याला सीच्या जागी पाण्याची किंमत घ्यावी लागणार आहे. मग इथे आपल्याला घ्यावं लागतं 0 रुपीज. तर काही जणांना हे कळत नाही, असं कसं काय. पाणी हे जीवन आहे, आपल्याला मान्य आहे, पाणी लाईफ आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण या गणितामध्ये जो दुकानदार असेल किंवा जो दूध विक्रेता असणार आहे, तो पाणी विकत घेऊन तो मिक्स करणार नाही. तो काय करणार, किटली घेणार दुधाची, नळाखाली लावणार, पाणी टाकणार आणि लगेच मिक्स करणार. मग हे पाणी जे तो घेणार आहे ते पाणी असंच कुठलं तरी साधं पाणी घेणार, ज्याचं की त्याला प्राइसिंग द्यायचं नाहीये. त्यामुळे मग त्याला आपण 0 पकडावं लागतं. मग आपल्या सूत्रानुसार जर आपण गेलो की डी मायनस एम एम मायनस सी असं जर आपण गेलो, तर 12 मधनं आपले 8 जातील आणि 8 मधनं आपले 0 जातील. तर 12तनं 8 गेल्यावरती 4 येतात आणि 8 मधनं 0 8. मग हे किती झाले, 1-2. मग आता इथे पण बघा 1-2, 2-1 दिलेले, हे तर गेले. आता 1-2 का 2-1, तर मुलं म्हणतील सर 1-2 आहे तर तेच उत्तर येईल. पण आता इथे बघा महत्वाची गोष्ट, की वरती काय येत असतं, चीपर क्वांटिटी, आणि खाली काय येत असतं, डिअरर क्वांटिटी. तर आपलं डिअरर काय आहे, आपलं डिअरर आहे दूध, कारण पाणी हे आपलं स्वस्तवालं आहे पाणी. तर मग पाणी 1 घेतलं, दूध 2 घेतलं, असं हे उत्तर आहे.
आणि तिथे विचारलेलं आहे दुधात किती पाणी, म्हणजे दुधाचं नाव पहिलं आहे, पाण्याचं नंतर आहे. मग दुधात किती पाणी, 2 मध्ये 1 पाणी, 2 दुधात 1 पाणी, मग उत्तर आलं 2:1. मग ही मजा आहे या चॅप्टरची, म्हणून मुलं घाबरत आहेत की उत्तर माझं 1:2 आलं, त्यांनी 2:1 का दिलं. आता इथे बघा पाठ करणाऱ्या मुलांचं कसं टेन्शन आहे. सर इथे 8:7 आहे, मग 8:7 आलं, पण मग इथे 1:2 आहे, मग तिथे 2:1 कसं आलं, असं ते घाबरतायत. म्हणून त्यांना कळत नाही, त्यांना असं वाटतं अवघड आहे. त्यासाठी पाठांतर नाही करायचंय गणित विषयामध्ये. गणित विषयामध्ये कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. आपलं सूत्र आपल्याला काय सांगतं, वरती नेहमी स्वस्तवालं येणार आणि खाली नेहमी महागवालं येणार. मग या गणितात काय होतं, स्वस्तवाला 9.30 वाला 10.80 कसा मिक्स होईल, स्वस्तवाला महागात कसा मिक्स होईल, बरोबर आहे 8:7. या गणितात उलट होतं, या गणितात होतं दुधात पाणी किती मिक्स होईल, म्हणजे डी मध्ये सी किती मिक्स होईल. तर तुमच्या सीचं व्हॅल्यू 1 आलंय आणि डीची व्हॅल्यू 2 आलेली, 1:2. मग 1:2 त्याचं उत्तर 2:1 आलं. मग काही जण असं पाठ करतात दुधाचा प्रश्न आल्यावर उत्तर उलटे करावे, तसं नसतं. असं पाठ करून होत नाही, गणिताच्या हिशोबाने तुम्हाला चेंज करावं लागतं. गणित खूप सोपं आहे जर नीट समजून केलं तर. पाठांतर वगैरे करत बसलं तर मग कधीच आयुष्यभरात नाही समजत. आयुष्यभर हा शब्द आहे, असं नाही शाळेत कॉलेजमध्ये आयुष्यभर नाही समजत जर पाठांतर करायला लागलं तर. याचं उत्तर का उलट केलं, काय केलं तर ते लक्षात घ्या. दुधात किती पाणी, तर 2 दुधात पाणी. आणि आता याला तुम्हाला सिम्प्लिफाय करून द्यायचं तर डायरेक्ट करून देतो. चला ऑप्शननी दाखवतो. दूध आणि पाणी, दुधाची किंमत आहे 12 रुपयाचं 2 लिटर घेतलं, 24 रुपये झाले. पाणी स्वस्त होतं, 1 लिटर पाणी 0 रुपयाचं आहे, 0 रुपये लागले. मग आता 24 मध्ये मला किती आले, 2 आणि 1 म्हणजे 3 लिटर. 24 रुपयात 3 लिटर, मग 1 लिटरचं किती, 8 झालं, 1 लिटरचं 8. हे असं क्रॉस व्हेरीफाय करून पण येतं. बघून घ्या एकदा, काय डाऊट असेल तर पुढचं घ्यायला. याच्यामध्ये हे इझी टाईप म्हणजे टाईप 1चीच गणित आहेत ही स्टार्टिंगची. बघा परत दूध असलेलंच गणित आले. आता याच्यामध्ये एक स्टेप एक्स्ट्रा केली ऍड मी. 20 रुपये 1.5 लिटर, 20 रुपये 1.5 लिटर दर असलेल्या 60 लिटर दुधामध्ये किती पाणी मिसळले असता 32.3 रुपये लिटर किमतीचे मिश्रण तयार होईल. म्हणजे पाणी दूधवाल्याचे, फक्त इथे त्यांनी काय केलेलं आहे, क्वांटिटी सेम नाही दिलेली. मुलांना फसवण्यासाठी यांनी एक स्टेप चेंज केली. 20 रुपये 1.5 लिटर दर असलेल्या, आता बघा 20 रुपयामध्ये 1.5 लिटर, आता 1.5 लिटर म्हणजे आपण 3/2 घेऊ शकतो. 20 रुपयात 1.5 लिटर, तर 1 लिटर किती मध्ये क्रॉस केला 20, इकडे आले 3x आणि 2, कट तर काही होणार नाही, हे इकडे जाईल 40/3, म्हणजे 1 लिटरची किंमत आली 40/3. तर ही दुधाची किंमत आली, म्हणजे हे आलं डी दिलेला आपल्याला 40/3. सी या गणितात तर 0च असतो आपल्याला माहिती आहे, कारण पाणी आहे. आणि मिसळले असतात लिटर किती मिसळले असतात, 32 रुपये लिटर किमतीचे मिश्रण. म्हणजे मिश्रणाची किंमत त्यांनी दिलेली आहे, 32.3. म्हणून मी याला पॉईंटमध्ये नाही केलं, कारण त्यांनी किंमत पण छेदातच दिलेली, मग त्याच प्रकारात आपण लिहिलं तर सोपं पडून जाईल म्हणून. तर आता ह्या झाल्या किमती. मग आपलं नेहमीचं डी मायनस एम, एम मायनस सी जर आपण वापरलं तर डी जे आहे आपलं 40/3, यामधनं 32/3 आपल्याला वजा करायचे आणि 32/3 मधनं आपल्याला 0 वजा करायचे. तर हे जर आपण केले तर 8/3 येईल आणि इथे येईल 32/3. तर आता हे येईल 8/3, 32/3चं होईल 3/32. 3 कॅन्सल झाले, 8 1 8, 8 चौक 32, म्हणजे उत्तर काय आलं 1/4. मग आता 1/4 उत्तर आल्यावरती इथे कुठे दिसत नाही, कारण पुढे आपल्याला स्टेप करायचे. 1/4 हा रेशो आलेला आहे. मग 1/4 हा रेशो आपल्याला काय सांगतो, 1/4 हा रेशो आपल्याला काय सांगतो, इथे तुम्ही बघा. जर असं नसेल करायचं तर डायरेक्ट काय करू शकता, 3 कट, 8 1 8, 8 चौक 32. 1/4 हा रेशो मला सांगतो 1 आहे माझं पाणी आणि 4 आहे माझं दूध. आता त्यांनी इथे क्लिअर कट दिलेले आहे 60 लिटर दुधामध्ये, म्हणजे याचा अर्थ दुधाला आपल्याला काय लिहावं लागेल 60. मग पाण्याची किंमत काढायची, म्हणजे हे समोरासमोर. मग पाणी आपलं x आहे, दूध आपलं 4 आहे. मग 4ची व्हॅल्यू जर 60 असेल तर मग x ची व्हॅल्यू किती हे आपल्याला बघायचं, किंवा एकाची व्हॅल्यू किती असं लिहिलं तरी चालेल. तुमच्यावर आहे तुम्ही कसं लिहिता. म्हणजे असं जर लिहिलं 1/4
आणि 4ची व्हॅल्यू जर 60 आहे तर एकाची किती असं लिहिलं. मग हे सॉल्व्ह करत असताना क्रॉस करा किंवा डायरेक्ट 4नी इकडे भाग दिला, 15 चोक 60, मग एक्सची व्हॅल्यू काय येईल 15. त्यामुळे किती लिटर आपल्याला हे करावं लागणार आहे, 15 लिटर पाणी मिक्स करावं लागणार आहे. म्हणजे मागच्या 2 गणितांमध्ये काय इथे एक स्टेप त्यांनी एक्स्ट्रा काय दिली, पहिले तर प्राइसिंगमध्ये त्यांनी 1 लिटरचं प्राइस द्यायच्या ऐवजी 1.5 लिटरचं दिलं, म्हणजे मुलाला 1 लिटरचं प्राइस काढायला वेळ लागेल. मग ते 1 लिटरचं प्राइस आपण काढून घेतलं, जे की आपलं 40-3 आलं. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप आपण जी मागे गणितात केलेली तीच करायची, आणि तिसरी एक्स्ट्रा स्टेप त्यांनी काय केली की प्रमाण पण काढायला सांगितलं. फक्त रेशोवर थांबले नाही तर प्रमाण पण काढायला सांगितलं की किती किलो असेल, किती लिटर असेल असं. बघून घ्या, काय डाऊट असेल तर. 2 लेक्चर याचे घेईल मी, आता हे फर्स्ट लेक्चर आहे. तुम्हाला मी काय म्हटलं, तुमचा रिस्पॉन्स गरजेचा आहे. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते करून देतो. गणित तुम्हाला येत नाही येत, कमेंटमध्ये गणित टाकलं तरी सॉल्व्ह करून देईल, किंवा आपला नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही पाठवा मेसेज, व्हॉट्सअप करा की हे गणित आमचं घ्या. तर कसं इंडिव्हिज्युअल लिहून पाठवणं अवघड आहे, कारण लिहून पाठवायला एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे की तुमचं एक एक गणित लिहून पाठवू. स्क्रीनवरती सॉल्व्ह करून देईल मी, म्हणजे तुमच्याबरोबर बाकीच्यांना पण कळून जाईल, आणि स्क्रीनवर कसे मला समजून सांगता येईल. नाही तर वहीच्या पानावर मी पेनने लिहून तुम्हाला पाठवलं, तुम्हाला कळणार पण नाही की कुठली स्टेप कुठे गेली, काय गेली. त्यामुळे कुठलाही गणित असेल व्हॉट्सअप करा, आपल्या नंबरवरती तुम्हाला सॉल्व्ह करून मिळेल. आता बघा, दुधाचा परत आला प्रश्न. काही लिटर दुधामध्ये किती प्रमाणात पाणी मिसळले असता दूध खरेदी किमतीत विकून सुद्धा 20% नफा मिळवता येतो. आता याची शॉर्ट ट्रिक आम्ही काढलेली आहे. तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक, लॉंग ट्रिक सगळं सांगणार आहे. आता इथे काय दिले, काही लिटर दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले असता दूध खरेदी किमतीत विकून. आता हा मेन पॉइंट आहे. दूध खरेदी किमतीत विकून सुद्धा 20% नफा मिळवता येतो. आपल्याला किती नफा मिळणार आहे, 20. 20च्या पुढे लिहिले टक्के, 20%. मग 20%चा अर्थ असतो 20च्या छेदामध्ये 100. 20 एके 20, 20 चोक 100, 20 पाचा 100, 25 चोक 100 असतं. मग हे किती येईल, 1.5. आता हे 20 चोक 100 मी एका मुलाने 1/4 उत्तर लिहिलं होतं, आणि मग त्याला विचारलं कसं काय रे, 20 एके 20, 20 चोक 100, 20 एके 20, 20 पाचा 100. 20चा पाढा येत नाही तो 0 काढून 2 पंचे 10 तर लिहा. काही जणांना एवढं पण साध्या साध्या गोष्टी सांगाव्या लागतील. तर हे उत्तर आहे. पण मग अचानक कसं काय आलं, आणि ह्याच्यात काय शॉर्ट ट्रिक आहे. तर आम्ही अशा प्रकारची 4 ते 5 गणितं सॉल्व्ह केली. म्हणजे मी जेव्हा गणितं स्टार्टिंगला करत होतो, मी 4-5 गणितं अशा प्रकारे सॉल्व्ह केली. तर मला शेवटी ऑब्झर्वेशन काय कळलं की हे जे विचारतात ना तेच आन्सर असतं. 20% म्हटलं की आन्सर येतं 1/5, 25% म्हटलं की आन्सर येतं 1/4, 33.33% म्हटलं की आन्सर येतं 1/3. तर आपण हे टाईप तुम्ही आता या ठिकाणी लक्षात तुम्हाला राहू शकतो की अशा टाईपचा प्रश्न आला की डायरेक्ट जे त्यांनी दिलेलं असतं तेवढंच उत्तर असतं. पण याला करायची पद्धत थोडी अवघड आहे, ती करून दाखवतो मी. एक्स मानून किंवा 100 म्हणून करावं लागतं आपल्याला. आता बघा, 1 लिटर दुधाची किंमत आपण 100 रुपये पकडली. आता ते काय म्हणतायत, काही लिटर दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले असतं दूध खरेदी किमतीत विकून. म्हणजे 1 लिटर मी 100 रुपयाला खरेदी केलं, तर मी 1 लिटर विकलं पण 100 रुपयाला. म्हणजे खरेदी केलं 100ला आणि विकलं पण 100ला. मग आता त्यांनी लिहिले तेच लिहिलं ना, दूध खरेदी किमतीत विकलं. मग 100ला खरेदी केलं, 100ला विकलं, तरी सुद्धा 20% मिळाले. म्हणजे या 100 रुपयामध्ये मला 120% मिळतात. तर रियालिटीमध्ये 100 किती, मला हे करावं लागेल, कारण मला त्यात 20%चा फायदा मिळतोय. म्हणजे नफा तोटावाली कन्सेप्ट यामध्ये ऍड झाली, त्यामुळे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले हे कुठून आलं, नफा तोटाचं लेक्चर बघितल्यावर कळेल. मग नफा तोटामध्ये काही गोष्टी पर्सेंटेजशी रिलेटेड असतात, त्यामुळे ह्या चॅप्टर्सची लिंक असते. आता हे जर मी सॉल्व्ह केलं, काय जास्तीत जास्त इथे 6 येईल आणि 5 येईल. म्हणजे 100 आणि 5 तुम्हाला गुणिले करावं लागते, कारण 20 27 असे 20 पाचा 100, हे येईल 500, आणि हे छेदात 6 येईल. रुपये आता नाही लिहित मी, रुपये फक्त तुम्हाला समजवायला दिलं. तर हे 500/6, 500/6. आता पूर्ण पॉइंट वगैरे मध्ये काढण्याऐवजी डायरेक्ट लिहिलं 500/6. त्याला पॉइंट मध्ये वगैरे करत बसण्याच्या नादी लागू नका. तर हे मला काय मिळालं, तर हे मला मिळालं रिअल प्राइस ऑफ माय मिक्सचरची प्राइस मिळाली. आणि हे काय होतं आपलं,
डिअरर प्राइस. आणि पाण्याचं गणित आहे म्हटल्यावर चीपर प्राइस काय असते? 0. झाली मग कन्सेप्ट तयार. मग आपली कन्सेप्ट वापरा, डी मायनस एम, एम मायनस सी. मग डी किती दिलेला आहे आपल्याला? तर डी आपण स्वतः घेतलेला आहे 100. एम किती आला आपला? 500/6. मग इथे एमच्या जागी लिहिलं 500/6. सी किती लिहायचं? 0. मग आता हे सॉल्व्ह केलं, 6 आणि 100 600. 600 वजा 500/6 आणि खाली आलं 500/6. मग 600तनं 500 गेले, 100/6 आणि इथे आले 500/6. आता हे 6 कॅन्सल झाले, 0 0 0 0 कॅन्सल झाले. काय उत्तर येणार आहे? 1/5. म्हणजे सगळं एवढं करून शेवटी आन्सर तेच येणार आहे. त्यामुळं मग आम्ही शॉर्टकट जादू असं काही नाहीये, सिम्पल आहे. तुम्ही मेहनत करण्याआधी आम्ही मेहनत केली, 4-5 वेळा असे प्रश्न केले, आम्हाला कळलं की इथे जे लिहून देतात ना तेच आन्सर असतं. मग मुलांना आम्ही सांगितलं की बाबा एवढं नका करत बसू, इथे जे दिलेलं आहे ना तेच आन्सर लिहा. 20% म्हणजे काय? 1/5 म्हणजे आन्सर आलं 1/5. 25% आलं 1/4. 30% आलं 3/10 येईल, कारण 30चं तर पुढे काय होणार नाही. हे असं करायचंय. बघा, बघून घ्या व्यवस्थित. काय डाऊट असेल तर सांगा मला. तुमच्या सांगण्यावरनं मी लगेच, तुम्ही एक मुलांनी कमेंट केली, लगेच घेतलं. मी एवढ्या दिवसापासून लेक्चर घेतोय फ्रीवाले, पण कोणी कमेंट नाही करत ना, कोणी शेअर नाही करत, काहीच नाही. असेच आपले लेक्चर एका तरी व्हिडिओला 1000च्या वरती जाऊ द्या. कारण काय असतं शेवटी की फ्रीमध्ये एखादा व्यक्ती करतोय, पण जर त्याला व्ह्यूज जात नसतील, काय नसतील, तर शेवटी कंपनी काय म्हणते? फुकटच चाललेत लेक्चर, जाऊ द्या, करा बंद, कोण नाही बघत. मग तुम्हाला जर असं वाटतंय की बंद नको व्हायला, तर तुम्हाला मग हे पोहोचवावं लागतील इतर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. तुम्ही एकट्याने 5 वेळा 10 वेळा बघा असं नाही म्हणत आहे मी, तुम्हाला एकदा बघितल्यावरच कळणार आहे, कारण तशा प्रकारे शिकवलेलं आहे. तुम्ही बघून तुम्ही व्ह्यू वाढवा असं काय आपण सांगत नाही, पण फक्त आपण शेअर करायचं, चांगल्या गोष्टी आपण शेअर करायच्या. कोणी दुसऱ्याने एखाद्याने व्हिडिओ बघितला, त्याला गणित कळलं, त्याला तुमच्याबद्दल चांगलं वाटतं की अरे माझ्या मित्राने मला व्हिडिओ पाठवला, खूप चांगलं होतं, मला समजलं. तुमच्याबद्दल असं लोक हळूहळू चांगला विचार करायला लागतात, आणि मग हे सगळं जे लोकांचं चांगले विचार असतात हे तुमच्या पाठीशी येतात. आणि जेव्हा तुम्ही पेपरला बसता, मग हे तुमचे चांगले कर्म तुम्हाला सपोर्ट करून तुम्हाला पुश करतात पुढे. आणि मग जे तुम्ही म्हणता ना 1-2 मार्कासाठी राहिलो, 3 मार्कासाठी राहिलो, मग ते राहत नाही, कारण हा चांगल्या कर्मांचा पुश आपल्याला मिळतो आणि आपला रिझल्ट येतो. मी फक्त या एका गोष्टीसाठी नाही सांगत आहे, बाकी पण गोष्टींसाठी तुम्ही जी इन जनरल ज्या करत असाल. आपल्याला म्हटलं जातं की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा नका करूयात. तर तसंच आपलं कर्म चांगल्या मनाने करत राहायचं. आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळणार आहे. आपण चांगलं काम करतोय, आपण आपला अभ्यास करतोय, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकतं तर तुम्ही स्वतः आहात. आपल्या मार्गातला अडथळा आपण स्वतः असतो पहिले. कारण तुमची विचारसरणी कशी आहे, तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करताय, निगेटिव्ह थिंकिंग करताय, दिवसभराचं तुमचं शेड्यूल फिक्स आहे का मनाला आलं तेव्हा लेक्चर बघितलं, कधी एक दिवस बघितलं, कधी नाही बघितलं. आज वाटते झोपायचं तर दिवसभर झोपलाच, अभ्यासच करत नाही. परत लगेच मूड आला, भाषण ऐकलं, UPSC टॉपर, 8 दिवस लगेच अभ्यास केला, 9व्या दिवशी परत सगळं संपलं. 9व्याचे 9 दिवस असतात ना. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजेत रिझल्ट पाहिजे तर. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की व्हिडिओ बघून काय आपलं नेट आता आधीचं आमच्या काळात तर आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा 30 दिवसासाठी 1 GB मिळायचा. आम्हाला माहिती आहे आम्ही कसं ते हळूहळू वापरायचो. आता तुम्हाला डेली 1.5 GB आणि त्याच्यावर एक्स्ट्रा पण मिळतंय. तर त्याचा सत्कारणी लावा त्या सगळ्या गोष्टी, अशाच वेस्ट नका घालू. चला मग काय पुढचं गणित करायचं का नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात? हे एक करून घ्यायचं का? हे एक थोडंसं सोपंच वाटतंय, हे करून घेऊ शकतो आपण, किंवा बाकीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मग घेऊयात. चला हे एक करून देतो. 126 रुपये किलो किमतीची डाळ, 135 रुपये किलो किमतीची डाळ, तिसऱ्या प्रतीच्या एका डाळीमध्ये 1-1-2 प्रमाणात एकत्र केली असते 153 रुपये किमतीचे मिश्रण तयार होते. तर तिसऱ्या डाळीचा प्रति किलो भाव. आता याच्यामध्ये आपण जे आता शिकवलं DM ते तसलं काही न घेता डायरेक्ट करायचंय. म्हणजे हे गणित मला आठवतं 4थीमध्ये वगैरे असायचं. एक वस्तू एवढ्या रुपयाला, दुसरी वस्तू एवढ्या रुपयाला, तर 3 वस्तूंचं किंमत काढा वगैरे, तसं गणित आहे. आता प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. आता माझ्याकडे 126 रुपयावाली डाळ आहे. किती 126 रुपयावाली डाळ आहे? समजा मी पकडले 1 किलो, प्लस ही 126 वाली माझ्याकडे 1 किलो आहे असं पकडलं मी. त्यानंतर 135 वाली पण 1 किलो आहे. मग 135 वाली पण माझ्याकडे 1 किलो आहे. आणि
तिसरी डाळ मला माहित नाही, तर तिसरी डाळची किंमत मी एक्स घेतो आणि तिसरी डाळ मी जास्त घेतली. मग तिसरी डाळ समजा मी घेतली 2 किलो असं मग पकडू. मग आता 1 किलो, 1 किलो आणि 2 किलो, 1 आणि 2 म्हणजे टोटल किती झाली 4 किलो. आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून मला जी मिळाली डाळ ती किती रुपयाला मिळते 153. मग मी काय करेल, इथे तुम्ही त्या साईडला लिहिलं तरी चालेल किंवा इथे पण लिहिलं तरी चालेल. माझ्याकडे 153 वाली किती किलो आहे, 4 किलो. म्हणजे ही 4 किलो कशी काय झाली, हा 1 किलो, हा 1 किलो आणि हा 2 किलो मिक्स करून हे सगळं मिळून काय झालं 4 किलो झालं. आता सॉल्व्ह केलं 4 त्रिक 12 किंवा तुम्ही कसं तुमच्यावर आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे किंवा 4 त्रिक 12, 4 पंचे 20, हे 612 झाले. हे ते 126च येईल, हे ते 135च येईल आणि हे 2x येईल. आता ह्यांची ॲडिशन करायला लागेल आपल्याला. 5 6 11, 3 1 4 2 6 आणि हे 2, हे 612 आहे. ते 261 आले आणि हे 2x आले. आता हे 261 इकडे वजाला येतील. 261 वजाला आले, 2तनं 1 गेला 1, 11तनं 6 गेले 5, 5तनं 2 गेले 3, 351 बरोबर 2x. यांची वजाबाकी झाली. आता हा जो 2 आहे हा इकडे भागायला येईल. 2ने भागलं, 2 एक्के बे, बे साती 14, बे पंचे 10, परत बे पंचे 10, 175.5. म्हणजे तिसरी व्हरायटी असेल तिची प्राइसिंग काय असेल 175.5. मग आता मला सांगा मिक्सचर एलिगेशनचं डी मायनस एम सी काय इथे वापरलं का आपण? मग सर याला मिक्सचरमध्ये का टाकलं? कारण याच्यात लिहिलंय ना डाळींना मिक्स केलं. तर असं असतं पुस्तकांमध्ये की आपल्याला हे मिक्स वगैरे केले मग ह्याला मिश्रणाच्या कॅटेगरीमध्ये टाकलं कारण मिश्रणाशी रिलेटेड आहे. पण याच्यामध्ये फॉर्म्युलाचा कुठेच वापर नव्हता. तर हे सगळे आजचं आता हे लेक्चर मी इथे संपवणार. तर आज आपण काय काय केलं एकदा बघून घ्या. तर सुरुवातीला मी तुम्हाला मिक्सचर एलिगेशनची कन्सेप्ट सांगितली, त्याच्यामागचा फॉर्म्युला सांगितला. त्यानंतर त्याच्यावर आधारित आपण हे बेसिक्सची 2 गणितं घेतली मी आणि त्यानंतर बेसिक नंतर हे थोडं मॉडरेट लेवलमध्ये येतं. हे जर ट्रिक माहीत असेल तर बेसिक आहे, नाही तर मॉडरेट येईल आणि हे पण बेसिकच आहे. आता मग नेक्स्ट लेक्चर माझं जे असेल ते या क्वेश्चनपासून चालू होईल. चला मग जसं सांगितलं त्या गोष्टी लक्षात ठेवा. काय तुम्हाला पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा, ते तुम्हाला मिळत जाईल. चला धन्यवाद.